महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांच्या एका बाजूला आहेत. ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले. म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं. त्यांना यावं लागलं, एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे. मला लोकांना लाईव्ह चालू आहे आता, मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू. या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही. जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही. हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही. हा माझा इतिहास या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना. मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिला आता महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क कडून मुलांना नोकऱ्या देण्याचा. हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्या धमक नाही म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर, ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे की हे सांगितले आणि जनता ऐकल, एवढी यांच्यात या ठिकाणी दमत नाही. आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेलं आहे. आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय. भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता, अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या 15 तारखेला आपल्याला ताकदीने ही लढाई करावी लागेल. मी आज कोल्हापूरमध्ये आज 81 वार्डामध्ये फिरतोय. काल जवळजवळ माझ्या 32 बैठका झाल्या. आज सुद्धा जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून माझं या ठिकाणी चालू आहे. माझ्या घरातलं कोण उभारलेलं नाही, माझा पोरगा उभारलेला नाही, माझा पुतण्या उभारलेला नाही, माझी पोरगी उभारलेली नाही. माझे उभारले ते कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभारलेत. हे मला टासून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलो नाही, तर 81 लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे. जी सामान्य माणसातली माणसं या ठिकाणी आहेत, जी सामान्य कुटुंबातली या ठिकाणी आहेत. राजारामपुरीमध्ये महेश कोरवी नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्या बायकोला तिकीट दिलं. चहाची गाडी आहे साधी त्याची, त्याच्या बायकोला तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. आज माझी लढाई चालू आहे ही बंटी पाटलासाठी चालू नाही. बंटी पाटलानं सत्ता बघितलेत, मंत्रीपद बघितले. बंटी पाटलानं 10 महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेले आहेत. एक काळ एक असा होता की महापौर शिरोलीमध्ये ठरायचा आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्यतारामध्ये ठरवला गेला. हा देखील इतिहास या कोल्हापूर समोर या ठिकाणी. या बावड्यामध्ये महापौर ठरला गेला. या बावड्यामधून कोल्हापूरचा महापौर या ठिकाणी ठरवण्याची ताकद आजपर्यंत मी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मला कुणी सत्तेचं सांगू नये. सत्तेचा मुकुट बंटी पाटलाला प्यारा नाही, मला प्यारा आहे ते तुमचं प्रेम या ठिकाणी महत्वाचं आहे, तुमचा आशीर्वाद मला या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि मी नेहमी सांगतो, आज जो काय बंटी पाटील ताट मानेने लढाई करतोय, प्रवाह एका बाजूला आहे, सत्ता पैसा हे सगळं एका बाजूला आहे. आज ताट मानेने लढाई करतोय ते तुमच्या जीवावर या ठिकाणी करतोय. आज कुठेही गेलो, एखाद्या सिग्नलला जरी थांबलो संजयराव, तर बाजूला असणारा मोटरसायकलवाला असं करतो. हेच माझं वैभव आहे, हेच माझं या ठिकाणी कष्ट आहेत, हीच माझी पुण्याई या ठिकाणी आहे. आज संभाजीनगर रेसकोर्सला या ठिकाणी होतो, बाजूच्या गाडीकडे मी डाव्या बाजूला बघितलं, तो मोबाईल मधनं व्हिडिओ काढत होता. गाडी पुढे गेली, त्यांची गाडी पास झाली, बघितले MH 25 नंबर होता, तो महाराष्ट्रातला कुठला तर होता. परंतु आज तुमच्या गावातला सुपुत्र बंटी पाटील नाव करायला पुढे निघालाय. तो स्वतःचं नाव करत नाही. मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावर कुठेही फिरलो तर बंटी पाटील कुठला, तर कसबा बावड्याचा बंटी पाटील ही माझी ओळख कोण या ठिकाणी पोचू शकत नाही. आणि ही ओळख कायम ठेवायची असेल तर आपापसातले मतभेद आता बाजूला ठेवावे लागते. ही लढाई संघर्षाची आहे, ही लढाई ताकदीची आहे. या लढाईमध्ये आपल्याला 1 प्रभाग आणि 5 प्रभाग हे दोन्हीतले 8 उमेदवार उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला निवडून या ठिकाणी द्यावे लागेल. 8 उमेदवार आपल्याला निवडून देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. आज मुख्यमंत्री, मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मुख्यमंत्री म्हणले की ज्यांनी मागील जन्मात पाप केलाय तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलाय तो महापौर होतो.
त्यामुळे आता भाजपमध्ये पापी आणि महापापी आहेत. कोल्हापूरची जनता काही त्यांना मतदान करणार नाही. त्यांनीच सांगितलेलं आहे नगरसेवक होणं म्हणजे पाप आहे, महापौर होणं म्हणजे महापाप आहे. त्यामुळे भाजपला कोण मतदान करणार नाही. आता या ठिकाणी मिसळ कट्टा असा कार्यक्रम केला. कुठल्या कट्ट्यावर बसले मला माहित नाही. तिथं समोर मिसळ आणली, खाल्ली, नेमका खाल्ली का नाही पुढचा व्हिडिओ बंद झाला. त्यामुळे आम्हाला माहित नाही. परंतु शेवटी त्यांना यावं लागलं. इथं त्यांना यावं लागलं हे आपण लक्षात ठेवा. त्यांना यावं लागलं फक्त बंटी पाटलाला थांबवायसाठी यावं लागलं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि म्हणून मी माझं भाषण संपताना संजय पवारांनी मगाशी दिवारची आठवण केली म्हणून मी दिवारची आठवण या ठिकाणी करतो की दिवारमध्ये एक डायलॉग होता. दीवार पे अमिताभ बच्चन शशि कपूरला म्हणतो, मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है. शशि कपूर उत्तर देतो भावनिकरित्या की मेरे पास माँ है. आज महायुती वाले या ठिकाणी म्हणतात बंटी पाटील हमारे पास सत्ता है, पैसा है, तुम्हारे पास क्या है. मैं उनको जवाब देता हूं, मेरे पास कोल्हापुर और कस्बा बावड़ा की जनता है. जय हिंद, जय महाराष्ट्र.